एसटी बसेस खरेदीच्या कंत्राटावरून सत्ताधारी महायुतीमध्ये सुरू असलेला बेबनाव आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळते। कारण एसटीच्या 1300 बसेस खरेदीच्या कंत्राटाचं काय झालं असा सवाल विधिमंडळात काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केला। त्या कंत्राटाचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारला आणि त्यानंतर एसटीचं कंत्राट रद्द केल्याचं मुख्यमंत्री सांगतात तर उपमुख्यमंत्री कंत्राट कायम असल्याचं सांगतात असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केलाय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। सभापती महोदय, जर 2000 कोटी रुपयाचं नुकसान राज्याचं या ठिकाणी होत असेल तर या संदर्भात सहभागी असलेले अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर राज्य सरकार काय कारवाई करणार आणि कधी करणार? म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार झालाय तो बरोबर आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात राज्याचं नुकसान झालं म्हणून हे टेंडर रद्द केलं। याच्यातलं नेमकी परिस्थिती काय? उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं जस्टिफिकेशन बरोबर आहे का? आणि जर याच्यामध्ये कार्टेल करून जर मुख्यमंत्र्यांनी हे थांबवलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या मंडळाच्या अध्यक्षांनी, ज्या बोर्डाने हे डिसिजन घेतलं ज्याच्यामुळे राज्याचं 2000 कोटीचं नुकसान थांबलेलं आहे, यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आणि कशा पद्धतीची कारवाई करणार आणि किती दिवसात कारवाई करणार? नंबर 1 म्हणजे त्यांचे काळात त्यांनी ते थांबवून ठेवलं। मध्यंतरीच्या काळात हा ज्यावेळेस व्हॅक्यूम होता तेव्हा त्या लोकांनी ते करून टाकलं। मी त्यानंतर स्पष्टपणे विचारलं, कारण खातं त्यांच्याकडे होतं तेव्हा मला याची कल्पना होती खातं त्यांच्याकडे। मी म्हटलं तुम्ही अशी काही मान्यता दिली आहे का? ते म्हणाले नाही, मी थांबवलं होतं, मी त्याला मान्यता दिलेली नाही। मग मी लगेच फाईल मागवली आणि त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या स्तरावर या मान्यता दिलेल्या आहेत आणि म्हणून मग लगेच मी ACSला त्याला नेमलं। खरं म्हणजे आतापर्यंत ती चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण माझंही दुर्लक्ष झालं। तात्काळ ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई